एका प्रेमकथेचा शेवट इतका भयानक असेल याची कोणालाही कल्पना नव्हती. लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचं मानलं जात असलेलं केतन अग्रवाल प्रकरण आता धक्कादायक वळणावर आलं आहे. पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात केतनची होणारी पत्नी आणि तिच्या मित्राला ताब्यात घेण्यात आलं आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा विशेष रिपोर्ट. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल काही महिन्यांनंतर त्याचा विवाह सिया गोयल हिच्याशी होणार होता. लग्नाच्या तयारीला वेग आला होता. जयपूरमधील आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी खासगी विमानांची व्यवस्था करण्याचीही तयारी सुरू होती. मात्र आनंदाच्या या वातावरणावर अचानक दुःखाची छाया पसरली. 19 जून रोजी सिया गोयलचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन, सिया, कुटुंबीय आणि मित्रमंडळी 2 ते 3 दिवसांच्या सहलीसाठी बाहेर पडले होते. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सर्वजण लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले. याच दरम्यान केतन शेकडो फूट खोल दरीत कोसळला. बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनी त्याला बाहेर काढलं, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं मानलं जात होतं. लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र तपासादरम्यान काही विसंगती पोलिसांच्या निदर्शनास आल्या. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि CCTV फुटेजची मदत घेतली. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसं या प्रकरणामागचं धक्कादायक वास्तव समोर येऊ लागलं. CCTV फुटेजमध्ये एक संशयास्पद तरुण दिसला. कडक उन्हातही त्याने हुडी घातली होती. चेहरा झाकण्याचा प्रयत्न आणि संशयास्पद हालचाली यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा संशय निर्माण झाला आणि याच दिशेने तपास सुरू झाला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिया गोयल आणि तिच्या मित्राने मिळून केतनचा काटा काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोहगडावर फिरताना संधी साधून केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रेम, विश्वास आणि नात्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका अपघातासारखी वाटणारी घटना आता कथित हत्याकांडात बदलली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.